पाणी तुंबण्याची तब्बल 386 ठिकाणं आढळली। पाण्याच्या निचऱ्यासाठी 417 पंपांची व्यवस्था। मुंबई महापालिकेकडून पावसाळ्याच्या तयारीला वेग। मुंबईतील मेट्रो 3 ला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद। आरे ते आचार्य यात्रे चौक अशी मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद। एका दिवसात 32,791 जणांचा प्रवास। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य। वैशाख पौर्णिमेनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। टाकी पठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई। सामाजिक कार्यकर्त्यांना केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि सत्कर्म फाउंडेशनतर्फे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू। आंबेकोर, साखरवाडी, रिकामवाडी या गावपाड्यांसाठी टँकर सेवा। नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील बिबट्या सीसीटीव्हीत कैद। एका घरासमोरून बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही। वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं नागपुरातील दीक्षाभूमी इथे बौद्ध अनुयायांची गर्दी। बौद्ध पौर्णिमेनिमित्तानं नागपुरातील दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अमरावती आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अमरावती शहरात 2 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून 5,000 ग्रामस्थांची भागणार तहान। सरकारी निधीची वाट न पाहता राजापूर तालुक्यातील ग्रामविकास सेवा संस्थेच्या पुढाकारानं कोदवली नदीवर बांधला पाणी अडवणारा बंधारा। उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता होणार धाराशिव रेल्वे स्टेशन। नाव बदलण्यास अंतिम मंजुरी मिळाल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती। तर तुळजापूर धाराशिव सोलापूर रेल्वे मार्ग मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही वक्तव्य।